नमस्कार. आज आपण खूपच महत्त्वाच्या आणि सतत वाढत असणाऱ्या क्षेत्राबद्दल चर्चा करणार आहोत. मेकॅनिकल इंजिनिअरिंग. आता हे क्षेत्र खूप उपयोगाचं आहे आणि आता खूप वाढत आहे. आता आपण जसं बघतो की रोबोटिक्स अँड ऑटोमेशन किंवा बाकीचं मेकॅनिकलमध्ये, तर त्याच्यात आता खूप नवीन अपॉर्च्युनिटीज येत आहेत. तर एआयच्या युगात पण त्याचे बरेचसे फायदे आहेत. तर आता आपण त्याच्याबद्दल थोडेसे प्रश्न डॉक्टर मंगेश पाटे मेकॅनिकल इंजिनिअरिंग ह्याचे एचओडी एआयएसएसएम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यांना विचारणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. सर पहिला प्रश्न तुमच्यासाठी. सर, बीटेक मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांनी का निवडावा आणि या क्षेत्राचे आजच्या काळातील महत्त्व काय आहे? नमस्कार. पहिल्यांदा तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग ही एकदम कोर ब्रँच आहे आणि कोर ब्रँच म्हणजे ज्या काही मेजर ब्रँचेस आपल्या आहेत, जसं इलेक्ट्रिकल झाल्या, सिव्हिल झाल्या, मेकॅनिकल झाल्या, ह्या मेजर ब्रँचेस आहेत. आणि मेजर ब्रँचेसचं अप्लिकेशन जर बघितलं, बाकीचे ज्या सब ब्रँचेस आहेत त्याच्यामध्ये याचे अप्लिकेशन बेस्ड आहेत सगळे. तर आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये जर तुम्ही बघितलं तर बेसिकली 3 ते 4 डोमेन्स आपल्याकडे असतात, ज्याच्यामध्ये पहिला एक डिझाईन इंजिनिअरिंग हा एक भाग असतो. त्याच्यानंतर दुसरा हा मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचा येतो. तिसरा थर्मल इंजिनिअरिंगचा एक कंपोनंट त्याच्यामध्ये येतो आणि एक अलाईन नावाचा असतो, ज्याच्यामध्ये सॉफ्टवेअर बेस असतात. तर याच्यामध्ये डिझाईन इंजिनिअरिंगमध्ये जसं मटेरियल स्ट्रेंथ झाल्यात, जिथे आपण मटेरियलला टेस्टिंग करतो, त्याची स्ट्रेंथ चेक करतो, जिथे गिअर्स झाल्या, मशिनरीज झाल्या, ह्या डिझाईन करतो, त्याचे लिंकेजेस डिझाईन करतो आणि याचं सगळं आपण नॉलेज मुलांना देतो. म्हणजे इंडस्ट्रीमध्ये आता जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे जे इनिशिएटिव्ह आहेत, मेक इन इंडिया किंवा आत्मनिर्भर भारत यासारखे जे प्रकार आहेत, त्याच्यामध्ये इंडस्ट्रीला फार प्रायोरिटीज आहेत. तर इंडस्ट्रीचं जे नॉलेज आहे ते आमच्या मेकॅनिकल ब्रँचमधनं मिळतं. आणि मेकॅनिकलमध्ये डिझाईन त्याच्यासोबत त्याचे सॉफ्टवेअर्स पण आहेत. म्हणजे असं होणार नाही की मेकॅनिकली हार्ड ब्रँच असं जे म्हणतात तसं नाही. मेकॅनिकलमध्ये सॉफ्टवेअर्स पण आहेत. सेकंड थर्मल इंजिनिअरिंग, आता तुम्ही बघितलं सोलर एनर्जी आहे, ईव्हीज आहे, ह्या सगळ्या गोष्टी थर्मल इंजिनिअरिंगमध्ये येतो आमच्याकडे. मटेरियल आणि टेस्टिंग हा जे प्रकार आहे ज्याच्यामध्ये कोर मटेरियल्स येतात, जे रिसर्च येतात, कंपोजिट झाले, तर हे सगळं नॉलेज त्यामध्ये मिळतात. सोबत आम्ही अलाईन ब्रँचला पण घेतलेला, जसे आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क्स आहे, काही मशीन लर्निंगचे कोर्सेस आहेत, मेकाट्रॉनिक्स आहेत. हे सगळे कोर्सेस आपण मेकॅनिकलमध्ये आपल्याकडे आहेत. आणि स्पेशली बीटेकचा जो कोर्स आपण डिझाईन केला आहे त्याच्यामध्ये आपण हे मल्टीडिसिप्लिनरी मायनर्स, मेजर हे सगळे कोर्स, इव्हन ऑनर्स कोर्स पण घेतले. आणि इंडस्ट्रीचं लायझनिंग खूप आहे त्याच्यामध्ये, इंडस्ट्रीचं इंटरॅक्शन खूप आहे. तर त्यामुळे मेकॅनिकल हा जो आहे हा इट्स अ बेसिक ब्रँच आणि व्हर्सेटाईल ब्रँच आहे. याच्यामुळे याचा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जो त्याचा स्कोप आहे तो खूप प्रचंड आहे. आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. तर या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना नेमकं काय शिकायला मिळतं आणि कोणत्या मुख्य कौशल्यांचा विकास होतो? मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये सर्वप्रथम त्यांचं जे नॉलेज बेस आहे, म्हणजे नॉलेज एन्हान्समेंट जे म्हणतो आपण, तर ते नॉलेज जे मेकॅनिकल रिलेटेड आहे आणि जे इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड ज्याला म्हणतो आपण, तर ते मेकॅनिकल बॅकग्राऊंड त्याचं किंवा इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड जे पूर्ण त्याचं क्लिअर होतं. त्याच्यासोबत त्याला इंडस्ट्रियल एक्सपोजर मिळतात. इंडस्ट्रियल एक्सपोजरमध्ये त्याला इंडस्ट्री इन्स्टिट्यूट जे आपण इंटरॅक्शन जे करतो, इंडस्ट्रीमध्ये चालणाऱ्या ज्या प्रोसेसेस आहेत, त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस कशा असतात ते स्किल सेट त्याला मिळतं. इव्हन त्याला डिझाईन आणि ॲनालिटिकल स्किल ज्या लागतात त्या ह्या सिलेबसमध्ये आपण कव्हर केलेल्या आहे मेकॅनिकलमध्ये. इव्हन प्रॉब्लेम सॉल्विंग अँड ॲनालिटिकल थिंकिंग ज्याला म्हणतो, अशा पद्धतीचे प्रोजेक्ट्स आहेत, स्मॉल प्रोजेक्ट आहेत, इंडस्ट्रीचे पण प्रोजेक्ट्स त्याच्यामध्ये आहेत. काही सॉफ्टवेअर्स आणि कम्प्युटेशनल स्किल जे आहेत, जसे आमच्याकडे कॅड आपल्याला सॉफ्टवेअर लागतात, डिझाईन सॉफ्टवेअर्स लागतात, हे पण ते स्किल सेट त्यांच्याकडे आहे, म्हणजे मुलांना मेकॅनिकलमध्ये मिळतात. काही प्रोफेशनल स्किल लागतात, मॅनेजरियल स्किल्स पण लागतात, त्या पण मेकॅनिकलच्या मुलांना त्या आपल्या सिलेबसमध्ये कव्हर होतात. तर एकंदरीत जर बघितलं आपण तर नॉलेज, प्रॅक्टिकल स्किल, मॉडर्न टेक्नॉलॉजीज आणि मॅनेजरियल स्किल हे सगळं त्या स्किल सेटमध्ये मुलांना मिळतात. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये कोणकोणत्या उपशाखा किंवा स्पेशलायझेशनची संधी उपलब्ध आहे? मेकॅनिकलमध्ये जसं मी सांगितलं की मेकॅनिकलमध्ये डिझाईन इंजिनिअरिंग आहे, एक म्हणजे त्याची सब ब्रँच ज्याला म्हणतो आपण. त्यानंतर थर्मल इंजिनिअरिंग आहे, मॅन्युफॅक्चरिंग आहे, मेटलर्जी आहे, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग पण आहे. आणि आता काही मल्टीडिसिप्लिनरी म्हणतो, म्हणजे इलेक्ट्रिकल व्हेकल सारख्या काही गोष्टी आलेल्या आहेत, रोबोटिक्स ऑटोमेशन आलेलं आहे.
त्या सर्व मल्टिपल ब्रँचेस आहेत. इवन त्याला एक्सपोजर पण आहे, म्हणजे पीजीसाठी पण एक्सपोजर आहे, रिसर्चसाठी पण एक्सपोजर आहे. आणि ओव्हरऑल ह्या सगळ्या ब्रँच जर म्हटलं तर तुम्ही इट्स अ बेस ऑफ इंडस्ट्री. तर या सगळ्या उपशाखा त्याच्यामध्ये आहे. ओके. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये सब ब्रँचेस जर म्हटल्या किंवा स्पेशलायझेशन जर म्हटलं तर त्याच्यामध्ये डिझाईन इंजिनिअरिंग येतो. त्या डिझाईन इंजिनिअरिंगमध्ये कॅड, मशीन डिझाईन, प्रॉडक्ट डिझाईन, फायनाईट एलिमेंट्स पण येतात. आणि हे कोर्सेस बऱ्यापैकी IIT आणि NITsला पण त्या सब ब्रँचेस आहेत. इवन तुम्ही रिसर्च अँगलनी जरी बघितलं तरी मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंगमध्ये प्रोडक्शन इंजिनिअरिंग पण येतं, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग, काय ऑटोमेशनमध्ये CNC वगैरे सारख्या ज्या गोष्टी आहेत. आणि ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, 3D प्रिंटिंग या क्षेत्रात पण मुलांना स्कोप आहे. थर्मल इंजिनिअरिंग जर मध्ये म्हटलं तर रेफ्रिजरेशन, एअर कंडिशनिंग आहे, हीट ट्रान्सफर, थर्मोडायनामिक्स, एनर्जी इंजिनिअरिंग, सोलर एनर्जी जे मी म्हटलं त्याच्यामध्ये आहेत. मटेरियलमध्ये कंपोजिट आहेत, मेटलर्जी सारख्या काही रिसर्च एरियाज आहेत. आणि नॅनो मटेरियल्स हे जे लेटेस्ट आपण काही हे करतोय त्या पण स्कोप्स आहेत. अजून काही सब ब्रँचेस म्हणजे अलाइन ब्रँचेस ज्या आहेत त्याच्यामध्ये मेकाट्रॉनिक्स आहे, रोबोटिक्स आहे. इथे आपण कंट्रोल सिस्टीम पण मुलांना त्याच्यामध्ये रिसर्च करू शकतात. एम्बेडेड सिस्टीम आहे. ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगमध्ये व्हेकल डिझाईन, इलेक्ट्रिकल व्हेकल, त्यानंतर तुमचं हायब्रिड सिस्टम जे आहेत याला इथं पण स्कोप आहे. आणि एरोस्पेस इंजिनिअरिंग जो आहे हा एक महत्त्वाचा विषय आहे, ज्याच्यामध्ये टर्बाईन जे डिझाईन आपण करतो किंवा मोठे जे एरोस्पेसला लागणाऱ्या ज्या टर्बाईन्स डिझाईन आपल्या ज्या असतात किंवा कंपोजिट मटेरियलचे ॲप्लिकेशन्स आहेत, हे त्या क्षेत्रामध्ये ते मुलं करिअर करू शकतात. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये आता पुढे जसं जे डिग्री तुम्हाला मिळाल्यानंतर तुमची खाजगी आणि गव्हर्नमेंटच्या क्षेत्रात काय काय नोकऱ्या उपलब्ध आहेत? मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये जर म्हटलं आपण तर ही डायव्हर्स आणि फ्लेक्झिबल करिअर ऑपॉर्च्युनिटी आहे. जसं पण मी आता सांगितलं की जशी ही ब्रँच कोर इंजिनिअरिंग ब्रँच आहे, याच्यामध्ये मुख्यतः जे मुलं शिकतात ऑटोमोबाईल, एरोस्पेस, मॅन्युफॅक्चरिंग, पॉवर प्लांट यासारखे सब्जेक्ट ते मुलं हाताळतात किंवा डिझाईन इंजिनिअरिंग सारखे सब्जेक्ट पण घेतात. तर याच्यामध्ये सर्वात मेजर यांचं कंट्रीब्युशन असतं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये, प्रायव्हेटमध्ये. आणि गव्हर्नमेंट पण इंडस्ट्रीज आहेत ज्याच्यामध्ये मुलं करिअर करू शकतात. आता सध्या इलेक्ट्रिकल व्हेकल हा एक नवीन ट्रेंड आहे, त्यामुळे त्याच्या रिलेटेड ज्या इंडस्ट्रीज आहेत, ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीज आहेत, मॅन्युफॅक्चरिंग आहेत, इंडस्ट्री 4.0 असे काही हे आहेत. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट आणि पब्लिक सेक्टर दोन्ही त्यांच्यासाठी ओपन आहे. जसे NTPC आहे, त्यानंतर ONGC आहे, भेल आहे, ह्या गव्हर्नमेंट इंडस्ट्रीज आहेत. त्यामुळे तिथे मुलांना प्लेसमेंट आहेत. इव्हन काही ठिकाणी जसं मेकॅनिकल इंजिनिअर झाल्यानंतर मुलांना रिसर्चमध्ये पण त्यांचं रिसर्च सायंटिस्ट म्हणून पण मेकॅनिकल इंजिनिअरिंगला ते अपॉइंटमेंट होत आहे. इव्हन PG करताना IITsमध्ये MTechचे चांगले कोर्सेस आहेत, इव्हन MS आहेत. हे पण मुलं करिअर करू शकतात. किंवा काही ठिकाणी इंटिग्रेटेड कोर्सेस आहेत, म्हणजे काही 5 इयर्स इंटिग्रेटेड कोर्स असतात. तशा पद्धतीनं मुलं पुढे रिसर्चला पण जाऊ शकतात. ओके. तर आता आपण पुढचा क्वेश्चन घेऊया की आता जर आपल्याला स्वतःचा उद्योग म्हणजे आपल्याला जर आता स्वतःचा बिझनेस उघडायचा आहे, आपण ज्याला एंटरप्रेन्योरशिप म्हणतो, आपल्याला जर ते करायचं तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये काय काय संधी आहे? आता एंटरप्रेनर म्हटलं तर स्वतःचं जेव्हा आपण स्टार्टअप सेट करतो तर त्याच्यामध्ये सर्वप्रथम तर इंडस्ट्रीची माहिती असणं गरजेचं आहे. आपल्याला कुठली इंडस्ट्री करायची आहे, त्याच्यानंतर त्याचं स्टार्ट टू एंड म्हणजे प्रॉडक्ट सुरुवात केल्यापासून तो प्रॉडक्ट मार्केटमध्ये लॉन्च करणे ही एक स्किल आहे. त्यानंतर फायनान्शियल मॅनेजमेंट हा एक सर्वात महत्त्वाचा भाग आहे. तर मेकॅनिकलचा जो आपला सिलेबस आपण बनवलेला आहे तो त्याचं हे स्ट्रक्चर बघूनच केलेलं आहे आपण. इव्हन या सिलेबसमध्ये BTechच्या सिलेबसमध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर आपण एंटरप्रेन्योर सेल आणि एंटरप्रेन्योर स्किल्स यासाठी 2 मेजर कोर सब्जेक्ट त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत. ज्याच्यामध्ये इंडस्ट्री एक्सपर्ट्स आपल्याकडे येतात, त्यांचे ते एक्सपिरियन्स देतात, मुलांना सांगतात. इव्हन काही NGO आहेत, म्हणजे ज्या काही त्यांच्याकडे आपण हे फ्री ऑफ कॉस्टमध्ये ती ही संस्था आहेत ज्या फ्री ऑफ कॉस्टमध्ये मुलांना ते नॉलेज देतात की कशा पद्धतीनं आपण रजिस्टर करायला पाहिजे कंपनी, गव्हर्नमेंटच्या स्कीम कुठल्या आहे, फायनान्स कसं मॅनेज करायला पाहिजे. तर आपल्या सिलेबसमध्येच अशा पद्धतीचं आपण स्ट्रक्चर केलेलं आहे. इव्हन डिपार्टमेंटमध्ये आम्ही एंटरप्रेन्योर सेल हा स्वतः चालू केलेला आहे, ज्याच्यामध्ये भरपूर एंटरप्रेनर येतात, त्यांचे ओपिनियन देतात आणि मुलांना ते ट्रेन करतात की आपण कशा पद्धतीनं पुढे जायला पाहिजे. तर त्यांच्या मार्गदर्शनामध्ये काय होतं की मुलांना कळतं की फायनान्स कसं मॅनेज करायचं, त्यानंतर कुठल्या बँक्स फॅसिलिटीज आहेत किंवा गव्हर्नमेंटच्या कुठल्या स्कीम आहेत आणि त्याला जो पुढचा प्रवास आहे ज्याला पण आम्ही मेकॅनिकलमध्ये प्रॉडक्ट लाईफ सायकल म्हणतो.
तर प्रॉडक्ट एकदा लॉन्च केल्यानंतर त्याची लाईफ कशी वाढवायची, मार्केट कॉम्पिटिशन कशी करायची, ते सगळे जे आहे ह्या इंडस्ट्री ओरिएंटेड नॉलेज ते मेकॅनिकल इंजिनिअरिंगला म्हणजे बऱ्यापैकी मिळतात. तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग मुलगा हा एंटरप्रिनरसाठी फार तयार होतो असं मला वाटतं बीटेकच्या सिलेबसमध्ये. आता त्यानंतर तुम्हाला मेकॅनिकल इंजिनिअरिंगची जेव्हा डिग्री मिळते, त्या डिग्री मिळाल्यानंतर त्याच्या पुढे उच्च शिक्षणासाठी म्हणजे बीटेक जर तुम्हाला मिळाली तर एमटेक किंवा एमबीए ह्याच्यासाठी काय काय संधी आहे? मेकॅनिकल झाल्यानंतर ज्या कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये एमटेक एमई हे कोर्सेस आहेत, MS पण आहे. आणि जर तुम्हाला IIT NIT सारखे जर इथे ॲडमिशन घ्यायचे असतील तर त्यांचे स्वतःचे एंट्रन्स असतात, जसं गेट एक्झामिनेशन आहे. तर मुलांनी गेट एक्झाम द्यायसाठी आपण प्लॅटफॉर्म अवेलेबल करतो आणि गेटमध्ये हे जे आपण जे कोर मी आता म्हटलं जसं डिझाईन इंजिनिअरिंग, थर्मल, मॅन्युफॅक्चरिंग मटेरियल, मॅथमॅटिक्स झालेत, हे सगळं कोर सब्जेक्ट आणि हा सिलेबस गेटचा बघूनच त्याचं कन्स्टिट्यूशन आम्ही त्या पद्धतीने केलं आहे. आणि तो सिलेबस जर मुलांनी परफेक्ट केला तर गेट जर क्वालिफाईड झाला तर तुम्हाला IIT NITला एमटेकसाठी स्कोप आहे. इव्हन बिट्स पिलानी ला पण तुम्हाला त्यांच्या इंटरेस्ट जाता येतं. बाहेर पण अपॉर्च्युनिटी आहेत. MS करायला मुलांना स्कोप आहे. जास्त पगाराच्या किंवा प्रतिष्ठित नोकऱ्या मिळवण्यासाठी डिग्री मिळाल्यानंतर मुलांनी कुठले पर्याय निवडावेत? मेकॅनिकल इंजिनिअरिंग करत असताना मुलांना जे आपण आता नवीन गव्हर्नमेंटच्या काही पॉलिसी आल्या आहेत ज्याच्यामध्ये मेकॅनिकल फक्त मेकॅनिकलच नसून आता त्यामध्ये काही इंटिग्रेटेड ब्रँच पण आपण त्याच्यामध्ये ॲड केल्या आहेत. म्हणजे जशा मेकॅनिकलला काही मायनर कोर्सेस पण आले आहेत. म्हणजे मेकॅनिकल सोडून ज्या बाकीच्या ब्रँचेस आहेत त्याला आपण मल्टीडिसिप्लिनरी म्हणतो, तो पण एक कोर्स आपण टाकला आहे. इव्हन ओपन इलेक्टिव्ह हा एक प्रकार नवीन NEP मध्ये आलेला आहे. ओपन इलेक्टिव्हमध्ये इंजिनिअरिंग सोडून ज्या बाकीच्या ब्रँचेस आहेत, जे मॅनेजमेंटचे कोर्सेस झाले किंवा काही वेगळे जे इंजिनिअरिंग सोडून जे कोर्सेस आहेत ते सगळे आपण त्या NEP गाईडलाईन प्रमाणे त्या सिलेबसमध्ये टाकले. त्याच्यामुळे मुलांना आता त्यांच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटच्या दृष्टीने त्या मुलांनी जर आपला इथे आपण इंटर्नशिप हा एक प्रकार कंपल्सरी केलेला आहे मेकॅनिकलमध्ये. आणि इव्हन आमच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग मेकॅनिकल सँडविच दोन्ही याला आपण 6 महिने इंटर्नशिप आणि 1 वर्ष इंटर्नशिप असं सिलेबसमध्ये इनबिल्ड केलेलं आहे. त्याच्यामुळे त्या मुलांना हे करत असताना जसं मी म्हटलं की एंटरप्रिनर सेल पण आपण तयार केलेला आहे. एंटरप्रिनर सेल आणि त्यांच्या जॉब ऑपॉर्च्युनिटीच्या अँगलनी आपण हा पूर्ण कन्स्ट्रक्शन सिलेबसचं जे केलेलं आहे त्याच्यामध्ये मुलं आता प्रायव्हेट जर तुम्ही म्हटलं तर आता त्याचं बॅरियर आपण या मेकॅनिकल जे बॅरियर ठेवलेलं होतं त्याच्यात IT मध्ये पण मुलं जॉब करू शकतात. कारण AIML झाले, मशीन लर्निंग अल्गोरिदम्स, पायथन झाल्या, ह्या सगळ्या गोष्टी आपण मेकॅनिकलच्या कन्स्ट्रक्शन सिलेबसमध्ये हे केलेलं आहे. त्याच्यामुळे मुलांना आता ITलाही स्कोप आहे, कोर मेकॅनिकलला जाता येतील, गव्हर्नमेंट सेक्टर्स आहेत आणि बाहेर फॉरेनला पण मुलांना हे आहे. इव्हन बाहेरचाच सिलेबस जो आहे ज्याला इक्वॅलन्स आपल्याला लागतो त्या अँगलनी पण सिलेबस आपण तयार केलेला आहे. त्याच्यामुळे मुलांना बाहेर जाताना इक्वॅलन्सचा पण काही इश्यू होणार नाही आणि मुलं बाहेर पण त्या चांगल्या कंपनीमध्ये जॉब करू शकते. प्लेसमेंट आता इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये प्लेसमेंट स्थिती कशी आहे आणि कुठल्या कुठल्या कंपन्या स्टुडंट्सला संधी देतात? नाही, आपल्याकडे ज्या कोर कंपनीज प्लेसमेंटची स्थिती बऱ्यापैकी आहे आणि 70-80% आपलं दरवर्षी प्लेसमेंट होतो. पॅकेज पण असतात. इव्हन इंटर्नशिपमध्ये भरपूर कंपनीसोबत आपण MOUs केलेले आहे ज्याच्यामध्ये मुलांना कंपल्सरी इंटर्नशिप विथ स्टायपेंड आपण देतो. फ्री इंटर्नशिप आपण कधी हे करत नाही आणि बऱ्यापैकी स्टायपेंड मेकॅनिकल इंजिनिअरिंग मुलं करतात 6 महिने आणि त्या मुलं ॲब्सॉर्ब होतात. ज्याच्यामध्ये CAD रिलेटेड काही MCAD झाल्यात किंवा काही थर्मॅक्स झालेत, अशा ज्या मेकॅनिकलच्या मोठ्या मोठ्या ज्या इंडस्ट्रीज आहेत त्या आपल्याकडे येतात आणि आपलं रेग्युलर प्लेसमेंट करतात मुलांचं. त्यामुळे मुलं प्लेसमेंटसाठी कंपनी आपल्या रेग्युलर येतच असतात आणि 70-80% प्लेसमेंट चांगल्यापैकी विथ हाय पॅकेज पण मुलांना मिळतं. आता मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये संशोधनाच्या कुठल्या कुठल्या संध्या या आपल्याला बघायला मिळतात म्हणजे नॅशनल लेवलवर आणि इंटरनॅशनल दोन्ही? मुलांना संधी मेकॅनिकल असं की डिफेन्स सेक्टर आहे ज्याच्यामध्ये मुलं बऱ्यापैकी त्यांचं करिअर करू शकतात. त्या डिफेन्समध्ये मेटलर्जी हा विषय येतो. तर मेटलर्जीचं नॉलेज आपण देतो आणि डिफेन्समध्ये जो सगळ्यात मेन कोर आहे मेटलर्जी आणि मटेरियल. तर मेटलर्जीमध्ये मुलांनी जर बऱ्यापैकी म्हणजे त्या स्किल सेट जर केलेत तर त्याला डिफेन्समध्ये फार चांगला उपयोग होतो. मॅन्युफॅक्चरिंग जर म्हटलं तर त्याला ऑटोमेशनचं नॉलेज घेणं गरजेचं आहे. जसे रोबोटिक्स झालेत हे जे प्रकार आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जर म्हटलं त्याला ऑटोमेशनच लागणार आहे. इव्हन कंपोजिट मटेरियलवर त्यांनी वर्क करायला पाहिजे कारण हे डिफेन्सचे निगडीत आहेत. एरोडायनामिक्स आहेत
त्यासाठी आपण पुन्हा मुलांसाठी काही क्लब्स पण चालू आहेत. आपल्या डिपार्टमेंटला क्लब्स आहेत, जिथे मुलांना एक्सपोजर मिळतं की कशा पद्धतीनं आपण ते डिझाईन करायला पाहिजे, अप्लिकेशन कसं करायला पाहिजे. तर प्रॅक्टिकल स्किल्स आपण सगळ्या मुलांना देतो आणि त्या पद्धतीनं त्यांची डेव्हलपमेंट करतो. आता विद्यार्थ्यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये आपले महाविद्यालय म्हणजे आपलं कॉलेज हे का निवडावे, म्हणजे आणि इथे कुठले विशेष सुविधा आहेत ज्यासाठी मुलं आपण मेकॅनिकल डिपार्टमेंट हे तसं बघितलं तर 25 वर्ष जुनं डिपार्टमेंट आहे आणि या डिपार्टमेंटला आपण बऱ्यापैकी जे ॲक्टिव्हिटी चालवतो त्याच्यामध्ये स्टुडंट क्लब हा जर हे आहे तर स्टुडंट क्लब हा मेजर आहे. त्या स्टुडंट क्लब आणि चॅप्टर्स जे आहेत हे आपली स्ट्रेंथ आहे, ज्याच्यामध्ये सुप्रा आहे, बा आहे, त्यानंतर काही रोबोटिक्स क्लब आहेत, गोकार्ट्स झाले इव्हेंट आहेत. याच्यामध्ये कन्सिस्टन्सी आपण गेल्या 20 ते 25 वर्षापासून कन्सिस्टन्सी आहे आपली. मुलं पार्टिसिपेट होतात, 25-30 मुलांचा ग्रुप येतो. ते मुलं तिथं त्यांच्या ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन करतात. मुलांना आपण स्पेशली खाली आपली प्रोफेशनल मुलांना याच्यासाठी लॅब पण आपण दिलेले आहेत मुलांसाठी. डिपार्टमेंटला सिनियर फॅकल्टीज आहेत, डॉक्टर फॅकल्टीज आहेत, आपण मेंटर पण दिलेले आहेत मुलांना आणि खाली त्यांना 24/7 फॅसिलिटी आपण मुलांना दिलेली आहे. तिथे त्यांचं पूर्ण जे काही नॉलेज आहे तिथं पूर्ण त्याला एक्सपिरियन्शियल लर्निंग आपण हा प्रकार म्हणतो. ते एक्सपिरियन्शियल लर्निंगमध्ये मुलं तिथे काम करतात, पार्टिसिपेट करतात आणि वेगवेगळ्या कॉम्पिटिशनमध्ये मुलं जातात. इव्हन इंटर्नशिप हा एक हे केलेला आहे, जिथे आपण कंपल्सरी इंटर्नशिप आपण मुलांना देतो. MOU आपण भरपूर इंडस्ट्रीसोबत साइन अप केलेलं आहे. त्याच्यानंतर एक्सपर्ट टॉक आपण भरपूर अरेंज करतो मेकॅनिकलला. त्याच्यामध्ये मुलांना इंडस्ट्रीत करंट ट्रेंड्स जे आहेत मेकॅनिकलचे ते त्या मुलांना बऱ्यापैकी तिथे माहीत होतात. तर पूर्ण प्लॅटफॉर्म आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये दिलेलं आहे, जेणेकरून मुलांना सगळं वर्ल्ड वाईड ओपन होईल. तर आता आपण बघितलं जसं डॉक्टर M. पाटील यांनी सांगितलं की मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे खूप उपयोगाचं क्षेत्र आहे आणि याच्यात खूप मोठ्या मोठ्या संध्या या आपल्याला दिसतात फ्युचरमध्ये. तर नक्कीच आपण मुलांना आपल्या आवर्जून सांगू शकतो की तुम्ही मेकॅनिकल इंजिनिअरिंग हे घेऊ शकता. थँक्यू.